महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ, युवकांचं विशेष आकर्षण, युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमोलजी मिटकरी साहेब यांना विनंती आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। श्रीमान अमोलजी मिटकरी। छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानवांना आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात मी सर्वप्रथम अभिवादन करतो। या देशाचे सर्वोच्च नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना सुद्धा सर्वप्रथम मी अभिवादन करेल। बारामती तालुका नगर शहर नागरी सत्कार समिती आयोजित महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय ज्यांच्या नावात जीत आहे, मनात बारामतीकर आणि संपूर्ण राज्याच्या बाबतीत प्रीत आहे, बोले तैसा चाले ही ज्यांच्या जीवनाची रीत आहे, त्यांच्या सोबत कार्य करत राहण्यात आपल्या सर्व गोरगरिबांचे हित आहे। असं या राज्याचं नेतृत्व तुमचे आमचे सर्वांचे आदरणीय लाडके अजितदादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी सत्कार सोहळ्याला सुरुवात करूया। दादांबरोबरच बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आदरणीय सुनेत्राताई पवार, विचार मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सर्व विविध पक्षाचे महानुभाव, बारामती आणि पंचक्रोशीतून जमलेल्या दादांवर प्रेम करणाऱ्या सुजान मतदार भावांनो, बहिणींनो आणि पत्रकार बांधवांनो, माझ्या जीवनातला हा अत्यंत सुवर्ण योग आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका अल्पभूधारक मुलाला आज दादांच्या बाजूने खुर्चीवर बसण्याचा मान देणारे आदरणीय अजितदादा आहेत। ह्यापेक्षा माझ्यासाठी दुसरा कोणता गौरवाचा क्षण नसेल। काय बोलावं मला काही सुचत नाही, काय सांगू। दादांबद्दल दादांच्या कौतुक तुम्ही सर्वजण ऐकत असता। वक्तशीरपणा जर कोणाकडून शिकायचा असेल महाराष्ट्राच्या राजकारणात तर ते दादा आहेत। जे पोटात असतात तेच ओठावर येतं, ते दादा आहेत। जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये, मला वाटते तो अभंग कदाचित दादांसाठीच लिहिला असेल। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी झरी जो हृदय। तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती। म्हणून माझ्यासाठी माझे दादा हे ईश्वर आहेत। आज हा नागरी सत्कार सोहळा, या नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही भरभरून आशीर्वाद आणि प्रेम दादांना मताच्या रूपाने दिलेला आहे। गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात ज्या पद्धतीने वातावरणाची निर्मिती झाली, जातीयवाद वाढवण्याचे प्रयोग झाले, भीमा कोरेगाव सारख्या दंगली लावून त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला गेला, पण या फॅसिझम विरुद्ध या महाराष्ट्रामध्ये गरज होती ती एका नेतृत्वाची। या दोघांचाही सत्कार होत असताना आदरणीय सुनेत्राताईंबद्दल सुद्धा या ठिकाणी बोलावं लागेलच। बघा, सत्कार सोहळा चालू होता आणि संचालन करताना त्यांनी सांगितलं, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतोच। फक्त नरेंद्र मोदी त्यांना अपवाद असतील कदाचित, आपल्या देशाचे प्रधानमंत्री। प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो। ज्या पद्धतीनं संत गोरोबा काकांच्या भूमीतून आदरणीय ताई आलेले आहेत, संत गाडगे बाबांचा नैतिक प्रभाव यांच्यावर आहे। काटेवाडी सारखं गाव राज्यामधला एकही पुरस्कार ज्या ठिकाणी निर्मल ग्राम योजनेपासून कुठलाही पुरस्कार असो, काटेवाडी सारखं गाव ज्यांनी त्या तयार केलं, जे पवार साहेबांचं एक स्वप्न होतं
टेक्सटाईलच्या माध्यमातून आमच्या बहिणींचं आर्थिक सक्षमीकरणाचं पवित्र कार्य आज सुनेत्रताई करतायत. हे करत असताना अनेक चढ उतार जीवनामध्ये येत असतात. अनेक चढ उताराला सामोरं जावं लागतं, पण अत्यंत शांततेनं संयमानं विद्या प्रतिष्ठानचं सुद्धा ते काम आज कारभार ते पाहतायत. दादांनी या बारामतीमध्ये काय कमी केलं? बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान जिथे 1 रुपया सुद्धा डोनेशन घेतल्या जात नाही. मेडिकल कॉलेजेस या ठिकाणी आणले. 1200 करोड रुपयाचा निधी आता आपल्याला ताईंनी सांगितलं, पौर्णिमा ताईंनी कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी गेला आणला आणि या बारामतीचा विकास झाला. म्हणून बारामतीकरांना सुद्धा दादांना भरभरून मताने निवडून द्यायचं होतं. मागच्या निवडणुकीमध्ये दादांचा लीड आणि आत्ताचा दादांचा लीड म्हणजे आपला माणूस सुद्धा कुठे पाठवावा हे देवेंद्र फडणवीस साहेबांना कदाचित त्यांचा नेम चुकीचा लागला, अशी उतरती कळा लागली हो. अरे रे 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 रे, विरोधी पक्षात बसलेत महाराष्ट्राच्या, आणि जसे विरोधी पक्षात बसलेत तशी महाराष्ट्राची प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीला आज विरोधात बसण्याचं काम हे फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. बसवण्याचं काम विरोधी पक्षात कोण? तर प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये आज भाजपा दिसते आहे. भावांनो, काल मी पन्हाळ्यावरून येत होतो. येत असताना याच ठिकाणी, ही भूमी फार पावन भूमी आहे. 5 मेला याच ठिकाणी शारदा व्याख्यानमालेला अमोल मिटकरी आला होता. त्याच व्याख्यानाला आदरणीय दादा वेळ काढून तिथे हजर होते. त्यानंतर पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहामध्ये 20 डिसेंबर रोजी मला परत या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं. त्या दिवशी सुनेत्राताई त्या ठिकाणी हजर होत्या. आणि बघा, आज त्याच ठिकाणी जिथं देवेंद्र फडणवीसांची मला वाटते सभा इथेच झाली होती, इथेच झाली होती, आणि जोरजोरानं ते सांगत होते, आमचा वाघ हा आमचा वाघ. अरे बाबा, वाघाला सिंहाच्या जंगलात सोडत नसतात. या अगोदरपासून मी सांगत होतो. वाघाचा नेम चुकला आणि जो लीड आला 1,65,265 मतांनी आदरणीय दादांचा सर्वोच्च लीड तुम्ही बारामतीकरांनी दिला. जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न मागच्या सरकारने या निमित्तानं केला होता. काटेवाडीमध्ये आमचं दैवत असणाऱ्या बिरोबाचं सुद्धा मंदिर आहे. जे दादांच्या विरुद्ध उभे होते त्यांनी बिरोबाची शपथ आमच्या बांधवांना दिली होती. पण आमचे बांधव सुद्धा प्रामाणिक राहिले की ते जरी उभे राहिले त्या पक्षाकडून आणि आरक्षणासाठी जर त्यांनी प्रयत्न केला नाही तर त्यांना निवडून देऊ नका. बारामतीकराच्या, माझ्या बारामतीतल्या सर्व समाज बांधवांनी त्यांचा शब्द, फडणवीसांचा शब्द ऐकला नाही आणि दादांना भरभरून दिलं. ज्यावेळी दौंडला एका रमेश अप्पांच्या प्रचारार्थ सुप्रिया ताईंनी सुद्धा सांगितलं होतं की दादा 1.5 लाख मतांनी निवडून येतील, आणि दादांचा 1.5 लाख मतांनी विजय झाला. हा साधा सोपा विजय नाही. दादा काही प्रचारात स्वतः इथे बारामतीला येऊन फिरले नाहीत. दादा इथं आले होते ज्यावेळी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस आले होते. 18 तास, 24 तास कामाचे तास दादांचे असतात. म्हणून भावांनो, ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये हे राजकारण चाललं, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जातीपातीच्या पलीकडे आता नेता ओळखणं शिकले पाहिजे. जात पात के फेर में उलझ गए सब लोग, मानुषता को खात है रविदास जात का रोग, असं रविदास महाराजांनी म्हटलेलं आहे. जातीच्या पलीकडे जाऊन बघा. दादा उपमुख्यमंत्री झाले आणि झाल्या झाल्या भीमा कोरेगावला अभिवादन करायला तिथल्या शूरवीरांना पहिल्यांदा दादा तिथे गेले. हा दादांचा वेगळेपण आहे. हा सत्यशोधकी वारसा आहे जो शारदाबाईंनी या ठिकाणी दिला, जो पवार साहेबांच्या विचाराचा वारसा आहे. दादा उपमुख्यमंत्री झाले, चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या दर्शनाला गेले. दादा उपमुख्यमंत्री झाले आणि इंदू मिलचं स्मारक 2022 पर्यंत पूर्ण होणार हे सुद्धा दादांनी सांगितलं. दादांनी एकदा शब्द काढला की पुरंदरचा निकाल तुम्हाला माहित आहे कसा आहे. एकदा शब्द काढला की तो फायनल होत असतो. त्यामुळे माझ्यासारखे, आता राहिला प्रश्न माझा, कोण अमोल मिटकरी, कुठून आला, काय पार्श्वभूमी आहे माझी, कोण्या जातीचा मी आहे. अजितदादांनी ते राजकारण कधीच केलं नाही. शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना अजितदादांची, डॉक्टर अमोल कोल्हेंना सोबत घेऊन दादांपर्यंत पोहोचणं एवढं सोपं आहे का? सोपं नाही आहे. मी खूप प्रयत्न केला. इथं येत होतो बारामतीमध्ये,
आमच्या अमोल काटे साहेबांना विनंती करत होतो, एकदा दादांना भेटवाच. मला दादांबद्दल प्रेम आहे, दादांकडे पाहून मी राजकारणात उडी मारली. आणि इथं सांगतो, आज याच भूमीमध्ये कुठं मला स्थान भविष्यात असेल नसेल मला माहित नाही, पण वंदनीय साहेबांच्या आणि दादांच्या मनात अमोल मिटकरीचे जे स्थान आहे ते कोणी कमी करू शकणार नाही, याचा मला विश्वास आहे. मला वाटत होतं तिथपर्यंत कसं पोहोचावं. इकडून तिकडून फोन करत होतो मुसळे साहेबांना, साहेब माझी एकदा तरी भेट करून द्या. पण गुजर साहेबांची भेट झाली इथे आणि दादांपर्यंत जाण्याचा माझा योग आला. शिवस्वराज्याच्या यात्रा सुरू झाल्या औरंगाबाद मधील वैजापूर तालुक्यामध्ये, जिथं काकासाहेब शिंदे आपल्या भावानी तिथे हुतात्म्य दिलं होतं मराठा आरक्षणाकरता. त्यांच्या त्या पुलाच्या पलीकडे एक सभा होती आणि मी पहिल्यांदा दादाच्या बाजूला स्टेजवर जाऊन बसलो. त्यावेळी साहजिक आहे, भल्या भल्याला घाम फुटतो दादाच्या बाजूला बसताना. मी इतका महाराष्ट्रभर बोलणारा माणूस आहे, 15 वर्ष झाले महाराष्ट्रात सातत्यानं प्रबोधन करत आलो, पण आज माझे सुद्धा शब्द इथं शांत झालेत की मी काय बोललं पाहिजे. सूचना असं झालेलं आहे. दादांकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी मला मिळाल्या. पहिल्या वेळी मला संधी मिळाली नाही, पण दादांनी जो माझा मान केला, सन्मान केला. कुठं ओपन जीपवर ज्यावेळी मिरवणुका निघत होत्या शिवस्वराज्याच्या, दादा शोधायचे, अमोल कुठे आहे, अमोलला इथं बोलवा. आणि डॉक्टर खासदार अमोल कोल्हेंच्या बाजूला, ते मोठे आहेत, ते सेलिब्रिटी आहेत, त्यांच्यासारख्या एवढ्या मोठ्या दिग्गज खासदाराच्या बाजूला माझ्यासारख्या सर्वसामान्याला त्या ठिकाणी दादा उभं करत होते. ज्यावेळी आम्ही किनवट माहूरला गेलो, प्रदीप नाईक त्या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं असाच सैलाब त्या ठिकाणी होता. तिथं मात्र माहूरच्या रेणुकेच्या ज्यावेळी पूजा करायला गेलो, त्यावेळी दादांनी पूजेचा मान तिथे मला दिला. बीड परळीमध्ये गेलो, वैजनाथाच्या मंदिरात सुद्धा पूजेचा मान दादांनी मला दिला. आणि ज्या पद्धतीने मला आठवतं, परळीला रात्री रेस्ट हाऊसला मुक्कामी होतो, अमोल आजारी आहे हे त्यांना कळल्याबरोबर एक दूत त्यांनी त्या ठिकाणी पाठवलं आणि त्यावेळी डोळ्यातून अश्रू घळघळले. त्यावेळी शपथ घेतली, इथून पुढचं आयुष्य हे फक्त आणि फक्त दादांच्या सोबत खांद्याला खांदा लावून कार्य करत राहू. 2024 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर या महाराष्ट्रात एक नंबरचा तरुणांचा पक्ष करून नाही दाखवला आपल्या सर्वांनी, तर खोटं नाही सांगित, नाव बदलून टाकल. हा विश्वास दादांनी माझ्यावर दिला. ज्या पद्धतीने शिवस्वराज्य यात्रेमध्ये आपण सर्वांनी मेहनत त्या ठिकाणी घेतली. पुढं इथल्या मागच्या सरकारने ईडीची नोटीस आदरणीय साहेबांना पाठवली आणि त्यानंतर महाराष्ट्राचं समीकरण बदललं आणि 80 वर्षाचे योद्धे महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब लढायला निघाले. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये इलेक्शनचं वारं होतं आणि मला सुद्धा आणखी एक महत्वाचं, स्वतः हेलिकॉप्टर नाकारून अमोल वेळेवर सभेला पोहोचला पाहिजे म्हणून माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला दादांनी 15 दिवस इलेक्शन करता हेलिकॉप्टर मध्ये फिरवलं. हे सुद्धा दादाचे वेगळेपण आहे. त्यांना त्यांची स्तुती आवडत नाही हे मलाही माहित आहे, त्यांना जास्त बोललेलं आवडणार नाही हेही मला माहित आहे, पण माझा अधिकार तेवढा आहे. दादा, आपण आज जो मान दिला, जो सन्मान दिला, या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये एक झंझावात सर्वांच्या रूपाने तयार झाला. येथे काही एकट्या दुकट्याचं योगदान नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता लढलेला आहे. आम्ही फक्त बोलणारी लोक होतो. बोलण्यातून जर सीट आल्या असत्या, भाषणातून काही मतं भेटत नाहीत, आल्या असत्या तर मनसेचे 20-25 आमदार आले असते. बोलण्यानं नाही होतो, ते बोल बच्चन लोक आहेत, तसं नाही होत. पण कर्तृत्व सुद्धा पाहिजे. इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलण्यासारखं होतं ते आम्ही बोलता आलं. महाराष्ट्रामध्ये त्या लोकांविरुद्ध एक चीड होती. ज्या लोकांच्या हाती तुम्ही हे सत्ता दिली आहे देशाची, त्या जेएनयूतला प्रकार बघा तुम्ही, डॉक्टर प्रियंका रेड्डीचा झालेला त्या ठिकाणी आत्मघात बघा, जेएनयू मध्ये चाललेला प्रकार बघा, हे सर्व प्रकार या देशाच्या संविधानाला मारक आहेत. आणि संविधानाचं संरक्षण करायचं असेल तर आज महाराष्ट्राला अजितदादांसारख्या नेतृत्वाची गरज आहे. आपल्यासारख्या तरुणांना एवढी क्रेज आहे दादांची, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागी. दादांनी माझ्याकडे जरी पाहिलं, असं प्रत्येकाला वाटतं की दादांनी जरी पाहिलं तरी माझ्या जीवनाचं सोनं होतं. आज महाराष्ट्राचे सत्ता समीकरण बदलले आणि इथे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि ज्या पद्धतीनं सरकार स्थापन झालं, देवेंद्र फडणवीस साहेबांची भाषणं जर तुम्ही या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमधली ऐकली असतील तर त्यांनी फक्त एकच सांगितलेलं आहे, हे विश्वासघातकी आहेत, यांनी दगा केलेला आहे, हे दगाबाज सरकार आहे. आणि ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा निकाल दादांनी वाशिम जिल्ह्याची जबाबदारी दिली आणि नागपूरला प्रचाराला पाठवलं.
पुण्याई तुम्हा सर्व लोकांची. वाशिम जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 12 सीटा घेऊन त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर गेला. आणि नागपूर बोलत होते बारामतीमध्ये डिपॉझिट जप्त करू, नागपूर मधलं जिल्हा परिषद ठेवता आली नाही. इकडं नाद करूच नका, इथं भले भले गार झालेले आहेत, त्याच्यामुळे इकडं तुम्ही येऊ नका. आज परत तुम्हाला सांगतो भावांनो, सुडाचं राजकारण चालत नसतं. नवीन वर्ष लागलेलं आहे. नवीन वर्षाच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देत असताना मी आवर्जून सांगेल, उतू मातू नका. सत्तेत जी लोक ज्या पद्धतीचा जर गर्व जर केला तर गर्व करणाऱ्या माणसाचा देवेंद्र फडणवीस होत असतो. त्याच्यामुळे उतू नये, मातू नये. सत्ता येत असते, जात असते. लक्षात घ्या, महाविकास आघाडीनं 2 निर्णय चांगले घेतले. अनेक लोक आम्हाला विचारतात कर्जमाफी बद्दल काय झालं, पत्रकार विचारतात. दादांनी शब्द दिला होता पहिल्या 3 महिन्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, बरोबर आहे, दिला होता दादांनी शब्द. पण त्यापूर्वी दादांनी काय म्हटलेलं आहे, आमच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून द्या. हा शब्द महत्वाचा नाही का? उमेदवार दिले 55, त्यांना दिलं 105. आणि 105 जर निवडून दिले असते आणि आपल्या मित्रपक्षांनी जर प्रामाणिकपणे आणखी ताकदीनं काम केलं असतं तर महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या कमळाचा सुपडा साफ करता आला असता. पण तो दादांचा शब्द आहे, 2 लाखापर्यंत कर्जमाफी झालेली आहे शेतकरी बांधवांनो. मीडिया हे दाखवते आहे. माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, पत्रकार बांधवांचा काही चॅनलचा TRP हा अजित दादाचं नाव आलं का इतका वाढतो. 2 मिनिटात ब्रेकिंग न्यूज येते. दादांचा मोबाईल नॉट रिचेबल, दादा मोठ्या भावांकडे मुक्कामी, दादा अचानक निघून गेले, पृथ्वीराज चव्हाण आपले हे काय अशोकराज चव्हाण साहेबांनी दादा, अहो काही नसताना इतका TRP वाढवतात. काही पत्रकार बांधव तर असे आहेत. आता ते काय सर, आम्ही तुम्हाला चक्क बटाटा वडाला खाताना पाहतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खात असतो. कुठेही घुसतात. पत्रकार हा लोकशाहीचा 5वा स्तंभ आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्भीड पत्रकारिता सांगितलेली आहे. पण किती एखाद्या माणसाच्या किती मागे लागावं. मी दादांना तुमच्या माध्यमातून विनंती करेल, दादा कामाचे तास तुम्ही 2-3 कमी केले तरी चालतील. 18 तास तुम्ही बसता. आणि दादा जसे त्या कॅबिन मध्ये बसले, दुसऱ्या दिवशी पत्रकारांची ब्रेकिंग न्यूज, दादांनी आपल्या कारभारास सुरुवात केली. दादा आहेत. अधिकाऱ्यांवर वचक कसा ठेवावा हे दादांकडून शिका. अशा पडतात मागे पुढे, हे दादांकडून शिकलं पाहिजे. दादा ज्यावेळी नागपूरला होते मी दादांची काम करण्याची पद्धत पाहिली. काम होत असेल तर म्हणतात हे काम होणार, आणि जर होत नसेल तर सांगतात हे काम होणार नाही. उगीच तू चक्रा तिथं मारू नको. इतका स्पष्ट नेता दुसरा महाराष्ट्राच्या मातीत मला दाखवा. निर्व्यस्ती नेता दाखवा. व्यसन दादाला चहाचं सुद्धा नाही. तुम्ही चहाचं व्यसन करत नका जाऊ. चहा शरीराला घातक आहे, चहा वाला देशाला घातक आहे. त्याच्यामुळं दादांचं सकाळचं नियोजन पाहिलं 5 वाजता दादा त्या ठिकाणी कामाला सुरुवात करतात. नारळ पाणी असतं. जी पोरं गुटखा खाऊन तंबाखू खाऊन दादांना शिवस्वराज्य यात्रेमध्ये भेटली, तिकडे गोंदिया असेल, गडचिरोली भागामध्ये, दादांनी त्याला एकच सल्ला दिला की बाबा रे, तुझ्या तोंडातला गुटखा बाजूला ठेव. असा निर्व्यस्ती नेता तुम्ही मला दाखवा. अनेक लोक आरोप करतात. फडणवीसांना यावेळी मुद्दे नव्हते. मी दादांमुळे काही ठिकाणी शांत राहिलो. फडणवीसांकडे मुद्दे नव्हते. फडणवीसांनी भाषणामध्ये सांगितलं आणि एक मागचे दाखले दिले. पण तुमचे मंत्री काय बोलले होते हो? रावसाहेब दानवे असतील, राम कदम असतील,
यांचं स्टेटमेंट जरा बाहेर काढा. आणि आज एक लक्षात घ्या, हा जो तुमचा सत्तेचा अहंकार होता, सत्तेचा माज होता, तो महाराष्ट्राच्या मातीने उतरवला आणि बारामती त्यामध्ये 1 नंबर राहिली. म्हणून इथे बारामतीमध्ये दुसऱ्याचं कोणाचं चालत नाही. ताईंचं सुद्धा इतक्या उंचीवर असताना, ताई विद्या प्रतिष्ठान सारखं प्रतिष्ठान सांभाळत असताना स्वतः खराटा हातात घेऊन गाडगे बाबांचं काम काठेवाडीमध्ये करताना दिसतात. अरे हेच तर वेगळे पण आहे. मंत्र्यांना सुद्धा. नाहीतर मला सांगताना खरोखर एक गोष्ट सांगावीशी वाटेल. महाविकास आघाडीचा एक निर्णय खूप चांगला झाला आणि दुसरा निर्णय, ऍक्सिस बँकेचे जे खाते वळवले गेले, जे ऍक्सिस मध्ये होते पोलीस बांधवांचे 2 लाख खाते होते, आता पोलीस बांधवांसाठी सुद्धा चांगले दिवस यात 5 वर्षात आहेत. आणि पुढच्या 25 वर्षापर्यंत काळजी करायचं कारण नाही. ते विरोधातच बसतील, ते तिथंच राहतील. आणि सत्तेचा अहंकार हा कसा असतो हे त्यांना दिसलं. नुसता महाराष्ट्राच्या मातीवर परिणाम नाही झाला. झारखंडमध्ये हेमंत सोरेननी कबूल केलंय, आम्हाला लढण्याची प्रेरणा आदरणीय पवार साहेबांकडून आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मिळाली. आणि त्या ठिकाणी झारखंडमध्ये सुद्धा नवीन महाविकास आघाडी आली आणि कमळ त्या ठिकाणाहून गायब झालं. आणि म्हणून आपल्याला या पद्धतीने जर पुढे गेलेत, 2024 ला फर्स्ट लार्जेस्ट पार्टी इन अवर महाराष्ट्र स्टेट, इट विल बी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आणि दादांनी फक्त अग्निपथ चित्रपट बघितला.